नमस्कार मित्रांनो, मी विजया. आपले स्वागत आहे ट्रॅव्हल तडका या चॅनलवर. आज आपण जाणार आहोत गोव्याच्या एक अशा ऐतिहासिक ठिकाणी. गोवा हे नाव घेताच डोळ्यासमोर येतात समुद्रकिनारे, निळे आभाळ आणि निवांत जीवन. पण गोव्याचं आणखी एक रूप आहे, इतिहासाने कोरलेले, संघर्षाने भरलेले आणि स्वातंत्र्याची आठवण करून देणारे. आज आपण जात आहोत त्या ठिकाणी जेथे समुद्राच्या लाटांमध्ये गुंजतो एक काळोख पण अभिमानास्पद इतिहास, अगोडा तुरुंग. अगोडा जेल पाहण्यासाठी येथे एंट्रन्स फी आहे प्रत्येकी 300 रुपये आणि 12 वर्षाच्या खालील मुलांना 150 रुपये फी आहे. (1612) साली पोर्तुगीजांनी हा किल्ला बांधला. त्या काळी गोवा त्यांच्या सत्तेखाली होता आणि शत्रूकडून होणाऱ्या हल्ल्यापासून व किनाऱ्याच्या जहाजांचं रक्षण करण्यासाठी हा किल्ला बांधण्यात आला. अगोडा या स्पॅनिश शब्दाचा अर्थ पाण्याचा साठा. येथे जवळच एक मोठा फ्रेश वॉटर स्टोरेज टँक होता, जिथून जहाजांना पाणी दिलं जायचं. ही आहे अगोडा तुरुंगाच्या भिंतीवर बसवलेली ऐतिहासिक तोफ. सुमारे 17व्या शतकात जेव्हा पोर्तुगीजांनी हा किल्ला बांधला तेव्हा समुद्रावर नजर ठेवण्यासाठी या तोफा बसवण्यात आल्या. त्याचा मुख्य उद्देश होता अरबी समुद्रातून येणाऱ्या शत्रू जहाजांवर लक्ष ठेवणे आणि गोवा बंदराचे रक्षण करणे. ही तोफ लोखंडी आणि वजनदार आहे आणि आजही या काळामध्ये लष्करी ताकदीचं प्रतीक म्हणून उभे आहे. समुद्र म्हणजे केवळ पाणी नव्हे, तो आहे जीवनाचा उगम, असंख्य जीवांचं घर आणि मानवासाठी प्रेरणेचा अखंड स्रोत. कधी विचार केला आहात का, ही लाट किनाऱ्याला भेटायला पुन्हा पुन्हा का येते? कदाचित सांगायला की प्रत्येक दूर जाणं म्हणजे शेवट नाही, पुन्हा परत येणं हे जीवनाचं चक्र आहे. समुद्र आपल्याला शिकवतो, शांत राहा, परिपूर्ण व्हा, कधी सौम्य, कधी प्रचंड, पण नेहमीच विशाल राहा. कारण समुद्रासारखं आयुष्य जगायचं असेल तर आपल्यातही असायला हवी तीच खोली, तीच शांतता आणि तीच ताकद. समुद्र या शब्दातच एक अफाट शांतता आणि एक गूढ गडदपणा दडलेला आहे. लाटांची ही सततची सळसळ जणू निसर्गाचं स्वतःचं संगीत आहे. दर सकाळी जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा समुद्राच्या पाण्यावर त्याची पहिली किरणं नाचू लागतात, जणू सोन्याची चादर अंथरलेली आहे. अगोडा जेल पाहण्याआधी आपण रेनडॉक म्युझियम पाहूया. रेनडॉक म्युझियम फोर्ट अगोडाच्या पायथ्याशी वसलेले एक छोटं पण जादुई जग. अगोडा किल्ल्याच्या जवळच शांत उतारावर हिरवळीच्या मधोमध हे आर्ट कॅफे आणि म्युझियम आहे. रेनडॉक नाव ऐकलं की काहीतरी कलात्मक, काहीतरी वेगळं वाटतं. हे ठिकाण कलाकारांनी, प्रवाशांनी आणि विचारवंतांनी बनवलेलं आहे, ज्यांना कला आणि निसर्ग याचं एकत्र अस्तित्व जपायचं आहे. रेनडॉक म्युझियम ही सुरुवात काही वर्षापूर्वी झाली.
हे ठिकाण केवळ आर्ट गॅलरी नाही, तर ती एक अनुभवाची जागा आहे. येथील भिंतीवर स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय कलाकारांची चित्र आहेत. काही गोव्याच्या संस्कृतीवर आधारित तर काही समुद्राच्या प्रेरणेने रंगलेली. रेनडॉग हे नाव थोडं अनोखं आहे, पण त्याचा अर्थ आहे दोज हू वंडर इन द रेन सर्चिंग फॉर होम. प्रत्येक कलाकार, प्रत्येक प्रवासी कधीतरी असाच असतो. रेनडॉग मध्ये केवळ कला प्रदर्शित केली जात नाही, तर ती जगली जाते. येथे छोट्या प्रदर्शनाबरोबर वर्कशॉप, पेंटिंग सेशन आणि लोकल कलाकारांचे ओपन स्टेज इव्हेंट होतात. प्रत्येक भिंतीवर एक कहाणी आहे, कधी गोव्याच्या निसर्गाची, कधी मानवी भावना रंगून आली. रेनडॉग म्युझियम अगदी फोर्ट अगोडाच्या जवळ असल्यामुळे दोन्ही ठिकाणांचा अनुभव एकत्र घेता येतो. एकीकडे किल्ल्याचा इतिहास, दुसरीकडे आधुनिक कलेचा प्रवास. दोन काळांचा संगम येथे दिसतो. हा संगमच या ठिकाणाचे सौंदर्य वाढवतो. जुना काळ आणि नवी कल्पना एकाच फ्रेममध्ये आहे. रेनडॉग म्युझियमला भेट द्यायची असेल तर सकाळी 10 ते संध्याकाळी 7 हा सर्वोत्तम वेळ आहे. फोटोग्राफीसाठी येथे परवानगी करता येते. प्रत्येक कोपऱ्यात तुम्हाला इंस्टाग्रामवरच फ्रेम मिळते. नकाशावर पाहिलं तर हे ठिकाण अगदी बीचच्या जवळ आहे, त्यामुळे बीच आणि किल्ला दोन्ही पाहून हा दिवस संपवता येतो. रेनडॉग हे केवळ म्युझियम नाही, ते एका कलाकारांच्या आत्म्याचं प्रतिबिंब आहे. इथे आल्यावर कळतं की गोवा केवळ पार्टी, बीच साठी नाही, तर कलेच्या शोधात निघालेल्या मनांसाठी सुद्धा आहे. रेनडॉग हे असं ठिकाण आहे जे पारंपरिक म्युझियम नाही, तर अनुभवाचं म्युझियम. भिंतीवर रंग, छायाचित्र, शिल्प आणि विचार सगळं येथे जिवंत वाटतं. एक पाऊल टाकताच वाटतं आपण गोव्यात नाही, तर एका कलाकाराच्या मनात प्रवेश केला आहे. रेनडॉग हे नाव स्वतःमध्येच एक भावना आहे. रेनडॉग म्हणजे पावसात भटकणारे ते कुत्रे ज्यांना स्वतःचं घर शोधायचं असतं. जर प्रत्येक कलाकार, प्रत्येक प्रवासी जगातल्या गर्दीत आपलं घर शोधतो, त्या अर्थानं हे ठिकाण प्रत्येकाच्या आत्म्याचं घर आहे. रेनडॉग मध्ये पाऊल टाकताच तुम्हाला भिंतीवर रंगांची लय जाणवते, जे विचाराला दिशा देतं. दुसऱ्या भिंतीवर समुद्राचं चित्र, जणू निळ्या लाटांमध्ये मन हरवतं. काही कलाकृती गोव्याच्या लोकजीवनावर आधारित आहेत, तर काही आधुनिक जीवनावर. प्रत्येक चित्र, प्रत्येक ब्रश स्ट्रोक काहीतरी सांगतो. कधी शांततेचा अर्थ, कधी एकटेपणाचं सौंदर्य, तर कधी जगण्याचा उत्सव. रेनडॉग म्युझियम पाहून झालं की आता आपण चाललो आहोत अगोडा जेल. गोव्याच्या सुंदर किनाऱ्यावर बसलेला अगोडा किल्ला हा इतिहास, शौर्य आणि शांततेचा संगम आहे. पण या किल्ल्याच्या आत दडलेला आहे एक वेगळाच अध्याय, अगोडा तुरुंग, म्हणजेच गोव्याचा सेंट्रल जेल. अगोडा किल्ल्याच्या एका भागात नंतर अगोडा तुरुंग उभारण्यात आला.
हा तुरुंग अनेक दशकं गोव्याच्या इतिहासाचा साक्षीदार राहिला. स्वातंत्र्यपूर्व काळात येथे स्वातंत्र्य सैनिकांपासून ते गुन्हेगारांपर्यंत अनेकांना कैद करण्यात आलं. आता हे तुरुंग पर्यटकांसाठी खुलं करण्यात आले आहे. आज तुम्ही येथे आलात तर तुम्हाला जुन्या तुरुंगाच्या भिंती, लोखंडी गंज आणि कैद्यांच्या खोल्यांचा अनुभव घेता येईल. त्या काळातील अंधार, भीती आणि इतिहासाची जडता अजूनही या भिंतीवर जाणवते. पोर्तुगीज काळात हा तुरुंग फार प्रसिद्ध होता, कारण तो समुद्राच्या कड्यावर असल्याने कैद्यांना पळून जाण्याची संधी जवळपास अशक्यच होती. समोरच दिसणारा अरबी समुद्र एकदम मोहक वाटतो, पण त्या काळात तोच समुद्र कैद्यांसाठी सीमा होता. आज मात्र ही जागा एक प्रेरणादायी वारसा स्थळ बनली आहे. तुरुंगाच्या आवारात आता फ्रीडम फायटर गॅलरी म्हणजेच स्वातंत्र्यवीरांची प्रदर्शने ठेवली आहे, जेथे तुम्हाला गोव्याच्या स्वातंत्र्य संग्रामाची झलक पाहायला मिळते. पण इतिहासाने या किल्ल्याचं रूप बदलले. 18व्या शतकात किल्ल्याच्या काही भागात तुरुंग स्थापन करण्यात आला. हा तुरुंग लवकरच गोव्याचा मुख्य कारागृह बनला. सेंट्रल जेल अगोडा म्हणून घट्ट दगडी भिंती, लोखंडी दरवाजे आणि समुद्राच्या गार वाऱ्यातही जाणवणारा भिंतीचा थरकाप. अगोडा तुरुंग त्या काळात कैद्यांसाठी भयावह होता. म्युझियमच्या पहिल्या हॉलमध्ये प्रवेश करताच तुमचं स्वागत होतं डिजिटल गॅलरीने. येथे मोठ्या LED स्क्रीनवर चालतो गोवा लिबरेशन मुवमेंटचा टाइमलाईन शो. इतिहास सांगणाऱ्या या भिंतींनी आता एक नवा अवतार घेतला आहे. अगोडा जेल म्युझियम आता केवळ दगड आणि तटबंदीचा अवशेष राहिलेला नाही, तर तो झाला आहे एक आधुनिक डिजिटल अनुभव केंद्र. इथे तुम्हाला मिळतो इतिहासाचा लाईव्ह अनुभव. स्क्रीनवर जिवंत होणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांच्या कथा, आवाज, प्रकाश आणि छायाचित्रांच्या माध्यमातून जपलेला गोव्याचा संघर्ष. 1612 पासून 1961 पर्यंतचा इतिहास, पोर्तुगीजांचं आगमन, त्यांच्या सत्तेचा काळ आणि गोवा मुक्ती संग्रामाची प्रत्येक पायरी. संपूर्ण माहिती या व्हिडिओ क्लिपच्या माध्यमातून दाखवली जाते. पर्यटकांना येथे टच स्क्रीन पॅनल दिलेले आहे, ज्यावर आपण स्वतः निवडू शकतो गोवा क्रांती, फ्रीडम फायटर, पोर्तुगीज तुरुंग व्यवस्था किंवा लाईट हाऊस सिस्टम. म्हणजे इतिहास तुम्ही स्वतः एक्सप्लोर करू शकता. दुसऱ्या विभागात आहे एक विशेष इंटरॅक्टिव्ह जेल कॉरिडॉर. येथे भिंतीवर प्रोजेक्शन मॅपिंगद्वारे दाखवलं जातं. कैद्यांच्या आवाजात सांगितलेले अनुभव, त्यांच्या आठवणी आणि त्या काळातील वास्तव. अंधारात चालताना तुम्हाला ऐकू येतात आवाज. आम्ही गोव्यातील स्वातंत्र्यासाठी झटलो. आम्ही येथे कैद होतो, पण मनाने स्वातंत्र्यवान होतो. लाईट आणि साऊंड इफेक्ट्समुळे प्रत्येक व्यक्तीला त्या काळात गेल्यासारखं वाटतं. हे ठिकाण आहे इमोशनल इमर्सिव्ह झोन म्हणून प्रसिद्ध आहे. यानंतर येतो डिजिटल फ्रीडम वॉल. येथे LED स्क्रीनवर गोवा लिबरेशनमध्ये योगदान देणाऱ्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांची नावे, छायाचित्रे आणि त्यांचे कोड्स सतत प्रदर्शित होतात. जवळच एक QR कोड आहे,
स्कॅन केल्यावर तुमच्या मोबाईलवर त्या वीरांची कथा, व्हिडिओ किंवा भाषण पाहता येते. प्रत्येक नावामागे एक कथा आहे आणि त्या कथांना डिजिटल पद्धतीने जिवंत ठेवण्याचे एक अनोखा प्रयत्न आहे. यामुळे नवीन पिढीला स्वातंत्र्याचा इतिहास फक्त पाहायला नाही तर अनुभवायला मिळतो. पर्यटकांसाठी एक खास डिजिटल ऑडिओ गाईड ॲप तयार करण्यात आले आहे. त्यात मराठी, इंग्रजी आणि कोकणी अशा भाषांमध्ये म्युझियमची संपूर्ण माहिती उपलब्ध आहे. प्रत्येक विभागात QR कोड स्कॅन केल्यावर आपल्या मोबाईलवर त्या विभागाचं ऑडिओ वर्णन ऐकता येतं. हे तंत्रज्ञान इतिहास अधिक जिवंत, आकर्षक आणि वैयक्तिक बनवते. अगोडा जेल म्युझियम म्हणजे जुनं आणि नवं यांचे सुंदर मिश्रण. एका बाजूला इतिहासाच्या खुणा आहेत तर दुसऱ्या बाजूला आधुनिक डिजिटल प्रकाशाची झळाळी. या संग्रहालयाचा बदल आपल्याला सांगतो की इतिहास फक्त पुस्तकात नाही तर तो तंत्रज्ञानातूनही अनुभवता येऊ शकतो. म्हणून पुढच्या वेळेला गोव्याला आलात तर नक्की भेट द्या या डिजिटल इतिहासाच्या साक्षीदाराला, अगोडा जेल म्युझियमला. अगोडा जेलचा अनुभव तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.